नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात भटकंती न संपणारा प्रवास आणि मी रुद्राक्ष राजेंद्र चव्हाण आणि आज आपण आलो आहोत गुहागर मध्ये। या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलात म्हणजे पप्पांसोबत हेदवीच्या गणपतीच्या मंदिराचा व्हिडिओ। आता आपण जाऊया वेणेश्वरला आणि तिकडे महादेवाचं खूप सुंदर मंदिर आहे। हे मंदिर समुद्र किनारी असल्यामुळे त्याची सुंदरता अजूनच वाढते। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला। कोकणातील खूप सारी ठिकाणं आपण पाहिली आणि आत्ताच रुद्राक्षाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण आहोत गुहागरमध्ये आणि गुहागरमध्ये आता आपण चाललो आहे वेणेश्वर या ठिकाणी। वेणेश्वरचे हे मंदिर खूप पाहण्यासारखे आहे। विशेष म्हणजे त्याच्या बाजूला असणारा समुद्रकिनारा। संध्याकाळच्या वेळी इथला सूर्यास्त पाहण्याचा जो काही अनुभव असतो ना तो खूपच सुंदर असतो। जर तुम्हाला इथे यायचं झालंच तर गुहागर पासून बसेस अवेलेबल आहेत। गुहागर पासून वेणेश्वर 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि चिपळूण पासून जर यायचं झालं तर चिपळूण पासून वेणेश्वर हे साधारण आहे 50 किलोमीटर। अशा या निसर्ग समृद्ध ठिकाणाला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायलाच हवी। अतिशय रम्य असा समुद्र किनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेलं एक भव्य शिवालय। रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर जवळ असलेलं श्री वेणेश्वर देवस्थान म्हणजे कोकणातील शिवभक्त मंडळींचं तीर्थक्षेत्रच। मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला नजरेस पडते ती म्हणजे मंदिराची दीपमाळ। कोकणातील मंदिराच्या दीपमाळा नेहमीच खूप आकर्षक पद्धतीने बांधलेल्या असतात। इथेही त्या आवर्जून पाहाव्यात अशाच सुंदर आहेत। या मंदिराची माहिती सांगायची झाली तर हे स्वयंभू स्थान आहे। परशुरामाने समुद्र हटवून जेव्हा आपली कोकण भूमी निर्माण केली तेव्हा हे शिवलिंग निर्माण झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे। मंदिर खूपच मोठे असून श्री वेणेश्वर क्षेत्र हे जवळजवळ 2000 वर्ष जुने आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे। आवारात गणपती, लक्ष्मीनारायण, कालभैरव, महाविष्णू, ग्रामदेवता, रामेश्वर यांची मंदिरे आपल्याला दिसून येतात। मंदिराच्या आवारात एक सुंदर अशी विहीर आहे। विहीर खूप खोल आहे। विहिरीतून स्वतः पाणी काढण्याचा अनुभव घेतला आणि महादेवाचे दर्शन घेण्याअगोदर त्या पाण्याने आम्ही आमचे हातपाय स्वच्छ केले। गाभाऱ्यात 2.5 ते 3 फुटी लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवटा आपल्याला पाहायला मिळतो। महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो श्रीदेव महाविष्णूच्या दर्शनाला।
श्री देव महाविष्णूच्या दर्शनानंतर आम्ही गेलो शेजारी असलेल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या मंदिरात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. फिरत राहा. धन्यवाद.